हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, तुम्हाला माझे व्हिडिओज नक्कीच आवडत असतील. व्हिडिओज जर आवडत असतील तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकनवरही क्लिक करा. तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत रिलेटेड टू व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओज जर आमचे आवडत असतील तर व्हिडिओजना लाईकही नक्की करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. कमेंटद्वारे तुमच्या काही क्वेरीज असतील किंवा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आज आपण EVS 5th स्टँडर्डचा जो EVS सब्जेक्ट आहे त्याचा 9th चॅप्टर पाहणार आहोत, मॅप्स अवर कंपॅनियन. सो लेट्स स्टार्ट टू अवर 9th चॅप्टर, मॅप्स अवर कंपॅनियन्स. मॅप्स म्हणजेच आपला नकाशा, ओके. अँड अवर कंपॅनियन म्हणजेच नकाशाच्या मदतीने खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होतात. तर त्या कशा प्रकारे सोप्या होतात हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. द लँड इन अवर एन्व्हायरमेंट इज नॉट ऑफ द सेम हाईट एव्हरीवेअर. जी जमीन आहे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये ती सेम नाही आहे, ती इक्वल हाईटला नाही आहे, राईट. काही ठिकाणी हिल आहे, आपण पाहिलं होतं लास्ट चॅप्टरमध्ये की काही ठिकाणी डोंगराळ भाग आहे, तर काही ठिकाणी पठारी जो प्रदेश असतो तो आहे, ओके. सो इट्स नॉट इक्वल, राईट. दिस अनइवननेस गिव्स राईज टू व्हेरियस लँड्स शेप्स क्रिएटिंग डिफरंट लँडफॉर्म्स सच ॲज माउंटन्स, व्हॅलीज, प्लॅट्यूज, plains and islands. You have studied this in the 3rd chapter. आपण तिसऱ्या चॅप्टरमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहिल्या होत्या, राईट. माउंटन्स पाहिलं होतं, व्हॅली, देन प्लॅट्यूज, प्लेन्स, ओके, आईसलँड. ह्या सगळ्या गोष्टी आपण 3rd चॅप्टरमध्ये पाहिल्या होत्या की जमिनीचं जे लँडफॉर्म आहे, जी जमीन आहे ती इक्वल नाही आहे, ओके. अनइवननेस हा आहेच त्यात. फॉर अ प्रॉपर अंडरस्टँडिंग of our environment, it is necessary to study the physical or natural setup of the land. या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थितपणे आपल्याला समजण्यासाठी आपल्याला फिजिकल म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये त्या गोष्टी आपल्याला ते लँड आपल्याला पाहता आलं पाहिजे, ओके. नॅचरल सेटअप जे आहे लँडचं ते आपल्याला पाहता आलं पाहिजे, तर मग तुम्हाला ती गोष्ट जी आहे ती समजण्यात इझी होईल. Now in standard 4, when we learned about maps, we saw a 5000-year-old map. चौथीच्या चॅप्टरमध्ये, चौथीच्या पुस्तकात आपण मॅपबद्दल जी माहिती आहे ती पाहिली होती. पण तेव्हा आपण काय पाहिलं होतं, तर मॅप 5000-year-old, 5000 वर्षापूर्वींचा जो मॅप असतो तो कसा असतो हे आपण पाहिलं होतं, ओके. दिस मीन्स दॅट मॅन हॅज फेल्ट द नीड टू मेक मॅप्स सिन्स एन्शियंट टाईम. आणि याचाच अर्थ माणसाला मॅप तयार करण्याची जी गरज होती ती सिन्स एन्शियंट टाईम, ती पूर्वीच्या काळापासूनच होती, ओके. ॲट दॅट टाईम मॅप्स वर मेनली यूज्ड इन वॉर्स. त्यावेळेला मॅप्स जे आहेत, नकाशे जे आहेत, त्यांचा वापर कशासाठी व्हायचा, तर युद्धांसाठी व्हायचा. व्हाईल फायटिंग अ बॅटल इट इज इम्पॉर्टंट टू हॅव डिटेल नॉलेज ऑफ द टेरेन. आणि त्यावेळेस टेरेन म्हणजेच काय, तर ज्या ठिकाणी आपण युद्धासाठी ज्या प्लेसला आपण व्हिजिट करतो युद्धासाठी, तर ती जागा, त्या जागेबद्दल संपूर्ण डिटेल ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. इट हेल्प्स इन वर्किंग आउट स्ट्रॅटजीज ऑफ डिफिटिंग द एनिमी. आणि त्यामुळे एनिमीला डिफीट करण्यासाठी, शत्रूंचा सामना करण्यासाठी त्या जागेबद्दलची व्यवस्थित माहिती जर आपल्याला असली तर आपण आपली जी स्ट्रॅटजी आहे ती आपण व्यवस्थितपणे आखू. मॅप्स वर व्हेरी युजफुल फॉर दिस पर्पोज. आणि त्यासाठी मॅप, नकाशा जो आहे याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जात होता. टेकिंग इन टू अकाउंट ऑफ डिफरन्सेस इन देअर हाईट्स, शेप्स, एक्सेट्रा, ओके. व्हेरियस लँडफॉर्म्स कॅन बी शोन ऑन अ मॅप. आणि मॅपच्या हाईटनुसार किंवा त्याच्या शेपनुसार
भरपूर असे लँडफॉर्म्स जे आहेत, जमिनी जे आहेत ते आपल्याला मॅपमध्ये दाखवलेल्या असतात. देर आर डिफरंट मेथड्स ऑफ शोईंग दिस लँडफॉर्म्स. आणि हे लँडफॉर्म जे आहे म्हणजे त्यांची उंची म्हणा किंवा लांबी, ओके, रुंदी, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप वेगवेगळ्या पद्धतीचे यूज करून लँडफॉर्म्स जे आहेत ते दाखवलेले आहेत. ओके, वेगवेगळ्या पद्धतीचे मेथड यूज करून. लेट अस लुक ॲट दिस मेथड. आपण या मेथड्स आता पाहूया. ओके, नाव हिअर यू टेल दॅट ट्राय दिस. ओके, यू आर गोईंग टू अ फोर्ट फॉर युअर स्कूल ट्रिप. यू ट्रॅव्हल बाय बस टू अ सर्टन. तुम्ही एखादा किल्ला बघायला गेला आहात तुमच्या शाळेतून आणि बाय बस तुम्ही जर ट्रॅव्हल करता आहात तर मग तो जो काही रोड किंवा तो जो काही नकाशा आहे तो थोडक्यात इथे तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. ओके ओके येस, what it said. Yeah, you are going to a fort for your school trip. You travel by bus to a certain point and then get off. Okay, the fort is on a hill. फोर्ट कुठे, हिलवर आहे. आता इथे तुम्हाला सिच्युएशनही दिले की तुम्ही ज्या फोर्टवर जाणार आहात ते कसं असेल. ओके, सो त्यानुसार तुम्हाला जो नकाशा आहे तो ड्रॉ करायचा आहे. द फोर्ट इज ऑन अ हिल. टू रीच द फोर्ट यू हॅव टू क्रॉस अनदर हिल अँड ऑल्सो अ व्हॅली. त्या फोर्टपर्यंत पोचायला, त्या किल्ल्यापर्यंत पोचायला तुम्हाला एक हिल जो आहे, एक डोंगर जो आहे तो पूर्ण क्रॉस करायचा आहे आणि व्हॅली म्हणजेच दरीसुद्धा तुम्हाला क्रॉस करायची आहे. शो द 2 हिल्स अँड द व्हॅली इन द ब्लँक बॉक्स गिवन ऑन दिस पेज. ते 2 हिल जे तुम्हाला क्रॉस करायचे आहेत आणि व्हॅली, दरी, ही तुम्हाला त्या ब्लँक बॉक्समध्ये दाखवायची आहे. हाऊ विल यू शो दॅट द व्हॅली इज डीप अँड द माउंटेन इज हाय. आता इथे तुम्ही कशा प्रकारे दाखवाल की व्हॅली जी आहे, दरी जी आहे ती खोल आहे आणि माउंटन जे आहेत, पर्वत जे आहेत ते हाय आहेत, ते उंच आहेत. ओके, नाव कॅन यू टेल. आता इथे आपल्याला मॅप ए दिसतोय. ओके, मॅप एमध्ये काउंटर इंटरवल 100 मीटर्स. ओके, आपण हे बघूया काय आहे ते. इथे खाली तुम्हाला मॅप बी सुद्धा दिसतोय आणि मॅप सी दिसतोय. ओके, आपण हे ए बी सी मॅप काय आहेत हे बघूया. स्टडी द मॅप्स शोन अबाव. हे जे मॅप आहेत हे आपल्याला स्टडी करायचे आहेत. ऑल 3 मॅप्स शोज द सेम एरिया बट दे लुक डिफरंट. हे तिन्ही मॅप जे आहेत ए बी अँड सी, हे तिन्ही मॅप आपल्याला सेम इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहेत. ओके, बट ती इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रोव्हाइड करत आहेत. ओके, आपण बघूया हे काय आहे. येस, स्टडी द मॅप्स अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, इन मॅप ए हाऊ हॅज द हाईट ऑफ द लँड बीन शोन. मॅप एमध्ये लँडची जी हाईट आहे ती कशी दाखवली. तर इथे तुम्ही बघू शकता ही मीटर्सच्या रूपाने दाखवले. इथे दिसले 300, दॅन 200, ओके, 400, 500. ओके, 500 इज द हायेस्ट, राईट. सो ही आपल्याला मीटर्सच्या स्वरूपात दाखवले. देन व्हाय हॅव कलर्स बीन यूज्ड इन मॅप बी. मॅप बीमध्ये कलर्स का यूज केलेत. तर इथे आपण बघू शकतो हाईट्स इन मीटर्स. इथे सुद्धा हाईट दाखवले. हे तिन्ही मॅप जे आहेत ए बी सी हे आपल्याला हाईट दाखवत आहेत. ओके, त्या माउंटेनची. तर ह्या तिन्ही ह्याच्यात फर्स्टमध्ये आपण बघितलं यांनी नंबर्समध्ये ते लिहिलं आहे. ओके, देन इथे सेकंड इमेजमध्ये आपल्याला दिसतं इथे कलर्स यूज केलेत, ग्रीन, येल्लो, ऑरेंज, राईट. आणि इथे त्यांनी ब्रॅकेटमध्ये इथे दिलं आहे, डिस्क्रिप्शन दिलं आहे त्याचं की ऑरेंज कलर इज यूज फॉर मोर दॅन 400. म्हणजेच हा जो 500 हाईटचा जो आहे त्याला ऑरेंज कलर दिला आहे. देन लाईट ऑरेंज जो आहे तो 300 to 400 आहे इंडिकेट. 200 and 300 इट्स येल्लो and less than 200 it's green color. Okay, then how is map C different from the other 2 maps. map C जो आहे
तो या 2 मॅपपेक्षा वेगळा का आहे? सो या 2 मॅपमध्ये तुम्ही बघाल तर पहिल्या इथे आपल्याला मीटर्समध्ये ते सांगितले, सेकंड इथे कलर्स इंडिकेट केलेत आणि थर्ड मॅपमध्ये आपल्याला ॲक्च्युअल त्यांनी 3D इमेज टाईप जे असतं ते दिलं आहे, राईट? तसं आपल्याला दिसतं आहे, बरोबर? नाव इन विच डायरेक्शन इज द हायेस्ट पॉईंट इन मॅप ABC? मॅप ABCमध्ये कोणत्या डायरेक्शनला हायेस्ट पॉईंट आहे? सी डायरेक्शन जे आहे ते नॉर्थकडे आहे ना, इथे 500 मीटर इज अ हायेस्ट, नो? सो हे डायरेक्शन जे आहे ते नॉर्थ साईडला आहे, दिसतं आहे आपल्याला? हा आपण मॅप सी पाहिला, यातसुद्धा डायरेक्शन तुम्ही बघू शकता, तर अपवर्ड आहे, नॉर्थ साईडला आहे. देन मॅप बी आपण बघितला, इथे जिथे कलर इंडिकेट केलेत इथेसुद्धा डायरेक्शन सेम नॉर्थ, आणि हा आपण मॅप ए बघितला काउंटर टाईप, तर इथेसुद्धा इन अपवर्ड डायरेक्शन. ओके. देन लास्ट क्वेश्चन, इन विच मॅप कॅन द लँडफॉर्म्स बी सीन मोस्ट क्लिअरली? मोस्ट क्लिअरली कोणत्या मॅपमध्ये लँडफॉर्म जे आहे ते दिसतं आहे? तर मोस्ट क्लिअरली असं नाही म्हणता येणार. ॲक्च्युली ही जी थर्ड इमेज आहे मॅप सीमध्ये, ही सुद्धा तुम्हाला 3D इमेजमध्येच दिसते, राईट? सो लँडफॉर्म्स इथेही तुम्हाला क्लिअर कट नाही कळत आहेत, आणि इथे जर बघायला गेलात मॅप बीमध्ये तर इथेसुद्धा नाही, आणि मॅप एमध्ये सुद्धा हे क्लिअरली नाही दिसत आहे. सी नॉट लाईक दॅट, बट मोस्ट इथे तुम्ही अप्रोप्रिएट हे करू शकता. अप्रॉक्स सीमध्ये आपल्याला दिसतं आहे ते. ओके. येस, नाव लेट्स स्टार्ट. द लेंथ अँड विथ ऑफ अ लँडफॉर्म्स कॅन बी इझिली शोन ऑन अ पीस ऑफ पेपर. जे लेंथ आहे, ओके, आणि जी विथ आहे, लांबी आणि रुंदी जी आहे लँडफॉर्मची, जमिनीची, ही आपण एखाद्या पेपरवर इझिली दाखवू शकतो. हावेवर द हाईट अँड डेप्थ कॅन नॉट बी शोन ॲज इझिली. आपण हाईट, उंची आणि त्याची तो खोल किती आहे हे आपण नाही दाखवू शकत त्या पेपरवर. ओके. देर आर डिफरंट मेथड्स ऑफ शोईंग द एलिव्हेशन ऑर हाईट ऑफ द लँड. आपण वर आता बघितलं की बरेचसे असे मेथड आहेत जे हाईट जी आहे ती शो करतात. सो त्यातलेच काही मेथड, काउंटर लाईन मेथड जी आपण फर्स्ट मॅप एमध्ये पाहिली ती आहे काउंटर लाईन मेथड, जिथे तुम्ही अंदाजेचे लाईन्स, इथे तुम्ही प्रॉपर लाईनिंग दिसते, सो इट्स कॉल्ड काउंटर लाईन. ओके. या प्रकारे आपण त्याची जी हाईट आहे ती दाखवू शकतो. देन सेकंड इज लेअर टिंटिंग मेथड. ओके. नाव लेअर टिंटिंग मेथड, इट्स यू कॅन सी इन मॅप बी लेअर टिंटिंग मेथड, जिथे तुम्हाला कलर्स इंडिकेट करून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत. देन थर्ड इज डिजिटल एलिव्हेशन मेथड. येस, डिजिटल एलिव्हेशन मेथड, इथे तुम्ही 3D इमेज बघू शकता मॅप सीमध्ये. इट्स अ डिजिटल एलिव्हेशन मेथड. ओके. Okay, now let's start the first counterline method. This method is used to show the unevenness of landforms on a map. ही मेथड यूज करतात जेव्हा आपल्याला अनइवननेस, असमानता दाखवायची असते लँडफॉर्म्समध्ये, तेव्हा ही मेथड यूज करतात. द हाईट ऑफ द लँड इज मेजर्ड फ्रॉम सी लेवल. आणि जी हाईट असते या मॅपमध्ये, जी हाईट इंडिकेट करतात ती हाईट सी लेवल, फ्रॉम सी लेवल म्हणजेच समुद्राच्या तळापासून ती हाईट काउंट करतात. नेक्स्ट, पॉईंट्स ऑफ द सेम हाईट आर आयडेंटिफाय. आणि अशाच प्रकारे ती हाईट जी आहे ती आयडेंटिफाय करतात. देअर पोझिशन इज मार्क ॲक्युरेटली ऑन दी मॅप. आणि जे ॲक्युरेट, जे करेक्ट मेजरमेंट आहे ते मॅपमध्ये इंडिकेट करतात. दिस लोकेशन्स आर जॉईन विथ ए लाईन, जॉईन विथ अ लाईन. सच लाईन्स आर कॉल्ड काउंटर लाईन. आणि हे जे लोकेशन्स आहेत ते त्या लाईननुसार ते दाखवतात. आपल्याला इथे मॅप एमध्ये तुम्ही पाहिलं असेल, ह्या ज्या लाईनिंग आहेत दिसते इथे, वाकड्या तिकड्या ज्या लाईनिंग आहेत, सो ह्या लाईनिंग ज्या आहेत हे काउंटर लाईन मेथड आहे.
त्यानुसार जी हाईट आहे ती दाखवलेली आहे. ओके. See map A. In the map, lines are drawn, each joining places of a specific height. प्रत्येक ज्या लाईन आहे ती त्या प्लेसची स्पेसिफिक हाईट जी आहे ती डिफाईन करते. दिस वे द रिलीफ ऑफ द लँड कॅन बी इझिली शोन. आणि अशाच प्रकारे जी लँडची जी उंची आहे किंवा जी रुंदी आहे ती आपण सांगू शकतो. ओके. इट हेल्प्स अस टू अंडरस्टँड द स्लोप ऑफ द लँड अँड द हाईट ऑफ डिफरंट प्लेसेस. आणि जे स्लोप आहे लँडचं म्हणजेच किती स्लोपवर आहे लँड किंवा किती हाईट आहे, उंची किती आहे, हे आपण या काउंटरलाईन मेथडनुसार सांगू शकतो. आता इथे खाली आपल्याला आपण पाहू शकतो क्रॉस सेक्शन ऑफ अ हिलचं क्रॉस सेक्शन बघू शकता तुम्ही. इट्स अ जेंटल स्लोप. हे कोणतं आहे? जेंटल स्लोप. राईट. जेव्हा हे जेंटल स्लोप म्हणजेच काय तर खालच्या बाजूने डाऊनवर्ड जो स्लोप जातो त्याला जेंटल स्लोप असं म्हणतात. आणि इथे तुम्ही पाहू शकता हा आहे स्टीप स्लोप. स्टीप स्लोप म्हणजेच जो उंचावर हाईटवर जेव्हा आपण हिलच्या जातो तेव्हा तो स्टीप स्लोप असतो. ओके. जेंटल स्लोप म्हणजेच डाऊनवर्ड आणि स्टीप स्लोप म्हणजे अपवर्ड, उंचावर जाणे. ओके. देन सेकंड इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता आता इथे ही सी लाईन आहे. ओके. ही आहे जेंटल स्लोप आणि इथून तो वर जातो तर हा आहे स्टीप स्लोप. ओके. ही आहे काउंटर लाईन मेथड. आता हे सी लेवलपासून ते काउंट करतायत किती मीटर आहे ते. ओके. तुम्ही इथे बघू शकता फर्स्ट जी लाईन आहे इंडिकेट इट्स 0. ओके. सेकंड लाईन जी आहे ती आपण पाहू शकता 100 मीटर काउंट होते. देन थर्ड लाईन जी आहे ती 200. फोर्थ लाईन जी आहे इथे ही 300. ओके. तशा प्रकारे ह्या ज्या वेगवेगळ्या लाईन्स ज्या आहेत ही आहे काउंटर लाईन मेथड. ओके. फ्रॉम सी लेवल टू अपवर्ड. ओके. ओके. मूव टू द नेक्स्ट. Observe the given diagram. Note that when there is a less distance between the counter lines, the slope is steep, whereas if the distance is great, the slope is gentler. आता इथे तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलं आहे त्या डायग्राममध्ये आणि जे काउंटर लाईन आहेत त्याही ऑब्झर्व करा. जे डिस्टन्स आहे त्याच्यामधलं ते ऑब्झर्व करा. स्टीप स्लोप आणि जेंटल स्लोप जे आहेत ते ऑब्झर्व करा. मूव टू द सेकंड मेथड, लेअर टिंटिंग मेथड. दिस मेथड इज बेस्ड ऑन काउंटर लाईन. ही जी लेअर टिंटिंग मेथड आहे ही काउंटर लाईनवरच बेस्ड आहे. इन दिस मेथड द स्पेसेस बिटवीन काउंटर लाईन्स आर फिल विथ कलर. आता ह्या लेअर टिंटिंग मेथडमध्ये जी काउंटर लाईनच्या मधले जे स्पेसेस आहेत इथे तुम्ही बघू शकता हे स्पेस फक्त त्यांनी कलरने फिल केलेत. ओके. हे स्पेस फक्त कलरने फिल केलेत. ईच कलर इंडिकेट अ स्पेसिफिक हाईट. प्रत्येक जो कलर आहे तो एक स्पेसिफिक त्या ठिकाणची जी हाईट आहे ती दाखवतो आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर बॉडीज आर कलर्ड ब्लू. वॉटर बॉडी ज्या आहेत त्या ब्लू कलरने इंडिकेट केल्या आहेत. वेरॅज द ॲडजॉईंट लँड इज कलर्ड डार्क ग्रीन. ज्या ॲडजॉईंट लँड आहेत जॉईंट लँड आहेत त्या डार्क ग्रीनने इंडिकेट केलेत. देन लँड हायर दॅन दॅट इज कलर्ड अ लाईट ग्रीन. ज्या हायर आहेत त्या लाईट ग्रीन. अँड नेक्स्ट हायर लँड इज कलर्ड येल्लो अँड सो ऑन. ओके. सो अशा प्रकारे हे जे कलर्स जे आहेत इन मॅप बीमध्ये आपण बघू शकतो हे त्यांनी इंडिकेट केलेत. ओके. Now study the given color index. Note how the colors change with the height. आता ही जी बाजूला आपल्याला इंडेक्स दिला आहे तो त्यांनी स्टडी करायला सांगितला आहे आणि त्या प्रकारे जे कलर इंडेक्स कलर जे आहेत ते विथ हाईट कशा प्रकारे चेंज होतात तर मोर दॅन 4880ला व्हाईट कलर जो आहे तो इंडिकेट केला आहे. देन
3660 टू 4880ला त्यांनी इथे आपल्याला दिसतोय मरून कलर जो आहे तो इंडिकेट केला आहे. देन 1380ला टू 3660 ऑरेंज. ओके, सो अशा प्रकारे हे जे बाकीचे जे कलर्स आहेत हे त्यांनी त्या मीटरनुसार इंडिकेट केले आहेत. सॉरी. Okay, the colors between the counter lines show up the difference in the physical setup. See map B. त्याच प्रकारे जे बाकीचे कलर आहेत तेही त्यांनी इंडिकेट केले आहेत. आपण मॅप बी मध्ये हे कलर सेटअप जे आहे ते बघू शकतो. ओके ओके, नाउ मूव टू द थर्ड मेथड, that is a digital elevation method. Okay, digital elevation model. दिस इज द मोस्ट मॉडर्न मेथड. ही मोस्ट मॉडर्न मेथड आहे. इन दिस द इन्फॉर्मेशन ऑप्टेन थ्रू मॅनमेड सॅटेलाइट इज प्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर्स. आणि ही जी मेथड आहे ही थ्रू सॅटेलाइट त्यांनी इंडिकेट केले आहे. ओके, सी मॅप सी. इन इट वी कॅन डायरेक्टली ऑब्झर्व द डिफरन्सेस इन हाईट ऑफ लँडफॉर्म्स. आणि आपण मॅप सीमध्ये बघू शकतो की लँडफॉर्मचे जे हाईट्स आहेत ते आपल्याला इझिली आयडेंटिफाय होते इथे. ओके, ओके. इन इट वी कॅन डायरेक्टली ऑब्झर्व द डिफरन्सेस इन द हाईट ऑफ लँडफॉर्म. तिथे आपण जे हाईट आहे ते सुद्धा आपण डिफरन्शिएट बघू शकतो हाईटमधलं. Maps are made using the above methods help us to understand the physical setup of a region. आणि अशा प्रकारची मेथड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपल्याला फिजिकल सेटअप जे आहे त्या भागातलं त्या प्रदेशातलं हे आपल्याला दिसून येतं थ्रू सॅटेलाइट. ओके, इन अदर वर्ड्स दे गिव्ह अस ॲन आयडिया ऑफ इट्स हाईट, रिलीफ अँड स्लोप. त्याच पद्धतीने आपल्याला ते हाईट, उंची, रिलीफ आणि स्लोप, खोल किती आहे याबद्दल माहिती देतं. युझिंग कम्प्युटर्स वी कॅन इवन फाइंड द हाईट ऑफ ईच पॉईंट ऑन अ डिजिटल मॅप. आपण कम्प्युटरच्या सहाय्याने, संगणकाच्या सहाय्याने ज्या बाकीच्या ठिकाणच्या ज्या हाईट आहे त्या डिजिटल मॅपने पाहू शकतो. फिजिकल मॅप्स कॅन बी यूज्ड इन मिलिटरी ऑपरेशन्स, टुरिझम, ड्रॉइंग अप माउंटेनियर्स रूट, इन मेकिंग रिजनल डेव्हलपमेंट प्लान्स एक्सेट्रा. जे फिजिकल मॅप आहेत ते कशासाठी यूज करतात तर मिलिटरी ऑपरेशन्ससाठी. जे सैन्यात जेव्हा आपण असतो तेव्हा ते यूज करतात सैन्यात. टुरिझम, जेव्हा आपण बाहेर टुरिझमसाठी जातो म्हणजे फिरण्यासाठी जातो एखाद्या ठिकाणावर तेव्हा हे फिजिकल मॅप यूज करतात. देन माउंटेनियरचा रूट, माउंटेनियर म्हणजेच जे पर्वत वगैरे चढतात ना, एव्हरेस्ट चढतात, सो त्यांचा जो रूट असतो, त्यांना जी दिशा असते चढण्यासाठी त्यासाठी सुद्धा फिजिकल मॅपचा यूज करतात. आणि इतर ज्या रिजनल डेव्हलपमेंट आहेत, ज्या डेव्हलपमेंट प्लान्स आहेत, विकास एखाद्या प्रदेशाचं करण्यासाठी ह्या ज्या फिजिकल मॅप्स आहेत त्याचा आपण यूज करतो. ओके, नाव यूज युअर ब्रेन पॉवर. प्लेसेस ऑफ डिफरंट हाईट्स आर शोन इन द अबाव बॉक्स. ह्या बॉक्समध्ये डिफरंट जे हाईट आहेत ते आपल्याला दाखवले आहेत. फाइंड अँड जॉईन द डॉट्स दॅट शो प्लेसेस ऑफ सेम हाईट. सेम हाईटचे जे प्लेसेस आहेत ते डॉट आपल्याला जॉईंट करायचे आहेत. ओके, आता इथे 100 आहेत तर 100 100 100 100. ओके, जितके 100 आहेत ते डॉट आपल्याला सगळे 100चे जॉईन करायचे आहेत एकमेकांना. 200 आहेत तर 200चे डॉट जॉईन करायचे आहेत. 300 आहेत तर 300चे डॉट जे आहेत ते जॉईन करायचे आहेत. व्हॉट मेथड ऑफ शोईंग द लँडफॉर्म्स ऑन अ मॅप हॅव यू यूज्ड हिअर. आणि आपण हे जॉईंट करताना कोणत्या लँडफॉर्म्स, आता आपण 3 लँडफॉर्म्स वर बघितले. काउंटर लाईन मेथड, देन सेकंड आपलं होतं कोणतं, आपण पाहिलं सेकंड इट्स लेअर टिंटिंग मेथड, देन थर्ड इज डिजिटल
मेथड. ओके, सो या तिघांपैकी कोणती मेथड इथे तुम्हाला यूज होते हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि ह्या जो बॉक्स दिसतोय व्हाईट ब्लँक बॉक्स, त्या बॉक्समध्ये ते लिहायचं आहे. माझ्या मते इथे जी फर्स्ट मेथड होती आपली काउंटर मेथड, ओके, काउंटरलाईन मेथड, ती इथे यूज होईल. ओके, सो ती यूज करून तुम्ही अशा प्रकारे ती यूज करून तुम्ही ते बॉक्समध्ये जे आहे ते आन्सर लिहू शकता. ओके, नाव डू यू नो, सॉरी, येस, नाव डू यू नो, nowadays many modern methods of making maps have been developed. आता बरेचसे असे मेथड्स आहेत त्या डेव्हलप झाल्यात. ओके, ज्या मॅप आपल्याला नकाशा जे आहे ते दर्शवितात. प्रिव्हियसली रिलीफ वॉज शोन युझिंग द हिल शेडिंग टेक्निक. याआधी जे रिलीफ्स आहेत ते कसे शो व्हायचे, हिल शेडिंग टेक्निक, म्हणजेच इथे आपण शेडिंग दिसतंय, गडद शेडिंग आहे किंवा लाईट शेड आहे. सो हे शेडिंगनुसार त्या जे मॅप्स आहेत ते आपल्याला याआधी दाखवायचे. द मॅप गिवन बिलो इज अन एक्झाम्पल ऑफ दिस. येस, हिल शेडिंग टेक्निकचं जे एक्झाम्पल आहे हे आपल्याला इथे खाली ह्या चित्रात दिसतंय. ओके, नाव यूज युअर ब्रेन पॉवर. अ मॅप मेड बाय द लेअर टिंटिंग मेथड is given in another chapter. Find the map and write its caption in the blank box below. आता लेअर टिंटिंग मेथडचं जो मॅप आहे तो तुम्हाला आणखीन पुढील जे चॅप्टर तुम्ही शिकणार आहात पुढे त्यात तुम्हाला दिलं आहे. सो तो मॅप तुम्हाला फाइंड करायचा आहे, तो मॅप फाइंड आउट करायचा आहे आणि इथे ब्लँक बॉक्समध्ये त्याचं जे कॅप्शन आहे त्या मॅपचं ते तुम्हाला लिहायचं आहे, जे टायटल आहे ते लिहायचं आहे. ओके, सो हे तुमचे जे नेक्स्ट चॅप्टर्स येतील त्यात आपल्याला ते नक्कीच मिळेल. नाव ट्राय धिस. मेक अ आउटलाईन मॅप शोईंग व्हेरियस प्लेसेस इन युअर नेबरहूड ऑर स्कूल. ओके, एक आउटलाईन मॅप तयार करा जे तुमचं नेबरहूड आणि स्कूल जे आहे ते दाखवेल. एक्सचेंज युअर आउटलाईन मॅप विथ दोज ऑफ युअर फ्रेंड्स. आणि ते मॅप जे आहे ते एक्सचेंज करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, ते शेअर करा. ओके, एक्सचेंज करा, त्यांनी जे काढलं आहे ते आणि तुम्ही जे काढलं आहे ते. मेक लिस्ट ऑफ वॉट यू अंडरस्टँड अँड डू नॉट अंडरस्टँड इन युअर फ्रेंड्स मॅप. आणि एक लिस्ट बनवा ज्या गोष्टी तुम्हाला त्यात कळत आहेत आणि ज्या कळत नाही आहेत यांची लिस्ट तयार करा. डिस्कस दिस थिंग्स विथ वन अनदर. आणि या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही एकमेकांशी किंवा वर्गात क्लासरूममध्ये डिस्कस करा. ओके, नाव थिंक अबाउट वाय यू डिड नॉट अंडरस्टँड सम ऑफ द थिंग्स युअर फ्रेंड्स हॅड शोन इन देअर मॅप. तुम्हाला काही गोष्टी त्या मॅपमधल्या जर नसतील कळाल्या तर मग त्या का कळाल्या नाहीत. ओके, याचंही तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. ओके, मेनी पीपल यूज मॅप्स. Many components are shown in maps or outline maps. If these components are shown on different maps in different ways, it will be difficult to understand them. Therefore, standard signs and symbols are used to make a map easy to read. बहुतेक वेळेला मॅपवर जे सिम्बॉल असतात ते काही जणांना कळत नाहीत. जर तुम्हाला त्या सिम्बॉलचा अर्थ नसेल कळत, माहीत नसेल तर तुम्हाला तो मॅप जो आहे तो नाही कळणार. ओके, सो त्यासाठी जे साईन आहेत आणि जी चिन्ह आहेत, जे सिम्बॉल आहेत ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. दिस सिम्बॉल्स अँड साईन्स आर युनिव्हर्सली यूज्ड फॉर स्पेसिफिक कंपोनंट. आणि हे जे साईन आणि सिम्बॉल आहेत हे युनिव्हर्सली, हे पूर्ण जगभर जे आहे ते यूज केले जातात, सेम साईन अँड सिम्बॉल. दॅट इज वाय एव्हरीवन कॅन अंडरस्टँड देम. आणि त्यामुळे प्रत्येकजण जो आहे हे साईन आणि सिम्बॉल जे आहे ते अंडरस्टँड करू शकतं, त्यांना ते समजू शकतं. नाव लेट्स सी कन्व्हेन्शनल सायन्स. ओके, सायन्स आर यूज टू शो व्हेरियस थिंग्स ऑन अ मॅप ॲज पर कन्व्हेन्शन. साईन ज्या आहेत त्या ॲज पर कन्व्हेन्शननुसार त्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या दर्शवतात. These are in the form of letters or geometrically shapes.
फॉर एक्झाम्पल लाईन्स, सर्कल, ट्रँगल, डॉट्स एक्सेट्रा. इथे साईन कन्व्हेन्शनल साईन जे आहेत त्या कोणत्या प्रकारे दाखवतात तर जॉमेट्रिकली शेप, तुमच्या ज्या भौमितिक शेप जे आहेत, ओके, सर्कल आहे तुमचा, ट्रँगल आहे, रेक्टँगल आहे. सो या सगळ्या पद्धती यूज करून हे सगळे साईन जे आहेत ते यूज करून जे कन्व्हेन्शनल साईन जे आहेत ते डिफाईन केलं जातं. ओके, देन लेट्स सी कन्व्हेन्शनल सिम्बॉल. Symbols are used to show various things on a map as per convention. सिम्बॉल जे आहे ते सुद्धा यूज केलं जातं. सो कसे ते आपण बघूया. सिम्बॉल्स आर मिनिएचर ड्रॉइंग्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह ऑब्जेक्ट. सिम्बॉल काय आहे तर एक स्मॉल असं ड्रॉइंग आहे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला दाखवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल टेम्पल, देन मस्क्यो, देन फोर्ट्स, किल्ला, ओके, मंदिर दाखवण्यासाठी. तुम्हाला माहिती असेल मंदिराचं सिम्बॉल कसं असतं, हा ना. मंदिराचं असं छोटंसं चित्र असतं, वर झेंडा असतो, त्याला आपण मंदिर असं आपण आयडेंटिफाय करतो, राईट. सो किंवा फोर्ट, किल्ला जो आहे तोही दर्शवण्यासाठी एक साईन असतं, राईट. सो या सगळ्या गोष्टी दर्शवण्यासाठी सिम्बॉल म्हणजेच त्या गोष्टीचं जे छोटंसं चित्र जे असतं ते ड्रॉ करून तिथे मॅपमध्ये दाखवलं जातं. आता आपण बघूया हे सिम्बॉल कोणते आहेत किंवा साईन कोणते आहेत पुढचे. द यूज ऑफ साइन्स अँड सिम्बॉल्स इन अ मॅप हेल्प्स द रीडर टू गेट एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द प्लेसेस ऑन द मॅप. हे जे साइन्स आहेत, हे सिम्बॉल आहेत मॅपमधले, हे रीडरला म्हणजे जो वाचक आहे त्याला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन, त्याला करेक्ट इन्फॉर्मेशन या मॅपमुळे मिळते, ओके, त्या ठिकाणाची. अ लिस्ट ऑफ द थिंग्स दॅट द साइन्स अँड सिम्बॉल रिप्रेझेंट इज गिवन इन द की टू द मॅप. इथे काही सिम्बॉल दिलेत आणि काही साईन दिलेत ते आपण बघूया. नाव कॅन यू टेल, आयडेंटिफाय द फॉलोइंग साइन्स अँड सिम्बॉल्स अँड राईट देअर नेम्स इन द बॉक्स. आता इथे काही सिम्बॉल तुमचे रेग्युलर आहेत ते दिलेत, हे कोणते आहेत ते आपण बघूया. इथे फर्स्ट इमेज जी आहे ती तुम्हाला दिसते, पेन्सिल आहे तुमची आणि एक मुलगा आणि मुलगी इथे आहे त्या पेन्सिलवर, ओके. सो हे जे तुमचं साईन आहे हे कशाचं आहे मुलांनो, हे सर्व शिक्षण अभियान, राईट, या योजनेचं हे जे साईन आहे ते आहे. देन सेकंड इमेजमधलं साईन सगळ्यांनीच ओळखलं असेल, हे दूरदर्शनचं साईन आहे. थर्ड इमेजमध्ये आपल्याला इथे दिसतं आहे एक फिमेलचं साईन आहे, ओके, आणि एक मेलचं साईन आहे. बहुतेक वेळा आपण जेव्हा वॉशरूम वगैरे यूज करतो सो त्यावेळेस वेगवेगळे जे वॉशरूम असतात, जेंट्स टॉयलेट अँड लेडीज टॉयलेट, ओके, सो त्यावेळेला असे सिम्बॉल जे आहेत ते यूज केले जातात, राईट. त्या सिम्बॉलवरूनच तुम्हाला कळतं ना की इट्स अ लेडीज, राईट, इट्स फॉर गर्ल्स अँड इट्स फॉर बॉईज, ओके. तुमच्या स्कूलमध्येही अशा प्रकारचे सिम्बॉल असतील की नाही. देन फोर्थ जे सिम्बॉल आहे हे आपल्याला आपण डॉक्टरकडे जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा आपल्याला हे फोर्थ जे सिम्बॉल आहे प्लसचं, ओके, हे आपल्याला दिसतं. हे जॉमेट्रिकली सिम्बॉल आहे ना. देन इथे फिफ्थ जे सिम्बॉल आहे इथे आपल्याला दिसतो एक ट्रायंगल दिसतोय आणि मुलगा जो आहे, माणूस जो आहे तो पळताना दिसतोय. सो हे रोड क्रॉसचं सिम्बॉल आहे. हा रोड जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा हे जे सिम्बॉल आहे ते तेव्हा यूज केलं जातं. देन इथे तुम्ही हे जे सिम्बॉल बघत असाल हा एक ट्रायंगलच आहे, बट हा ओव्हल शेपमध्ये ट्रायंगल आहे आणि मुलगा आणि मुलगी दिसते तुम्हाला, त्यांच्या हातात ऑफकोर्स बुक आहे, ओके. सो हे जे सिम्बॉल आहे हे तुमचं जे बुक आहे बालभारतीचं, ओके, त्याच्या फर्स्ट पेजवर हे तुम्हाला सिम्बॉल दिसतं. सो हे सगळे सिम्बॉल आपण बघितले कोणकोणते आहेत, ओके. नाव स्टडी द लिस्ट ऑफ सम ऑफ द सिम्बॉल्स यूज्ड बाय द सर्वे ऑफ इंडिया व्हाईल मेकिंग मॅप. आता काही मॅप तयार करताना जे सिम्बॉल यूज केलेत, ओके, भारताने, ते आपण बघूया. PO
PO इट्स फॉर पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिस जे आहे तुमचं पोस्टल ऑफिस आहे ते दाखवण्यासाठी PO हे सिम्बॉल आहे. इथे खाली बाण जो आहे तो दाखवला आहे. इट्स अ हार्बर. ओके, हार्बरचं साईन आहे हे. देन इथे थर्ड सिम्बॉल आहे. इथे तुम्हाला दिसतं आहे लाईट हाऊस. म्हणजे लाईट हाऊसच्या इथे असं चक्र असतं, सो म्हणून हा जो गुणाकाराचा चिन्ह आहे ते आहे, हे लाईट हाऊसचं साईन आहे. देन फोर्ट, किल्ला, किल्ल्याचं साईन इथे आपल्याला दिसतं आहे. देन ब्युरियल ग्राउंड. ओके, ब्युरियल ग्राउंड म्हणजेच काय, तर तुमचे जे गार्डन्स वगैरे असतात ना, एन्शियंट टाईमचे जे गार्डन्स वगैरे तुम्ही पाहिले असतील, ते जे आहेत ते ब्युरियल गार्डन्स वगैरे आपण त्यांना म्हणतो. ओके, सो ते सिम्बॉल दाखवण्यासाठी हे जे आहे हे यूज करतात. ओके, हे कर्व आहेत, 3 कर्व आहेत. देन लास्ट सिम्बॉल इंटरनॅशनल बाउंड्री लाईन. इंटरनॅशनल, आपली जी इंटरनॅशनल बाउंड्री आहे ती दाखवण्यासाठी ही अशा प्रकारचं सिम्बॉल जे आहे ते यूज होतं. देन इथे आपण बघू शकतो बॅटल फील्ड, युद्ध, ते दाखवण्यासाठी हे साईन आहे. रेल्वे, रेल्वेचा ट्रॅक इथे आपल्याला इमेजमध्ये दिसतो आहे, सो ते रेल्वे दर्शवतं. जो राऊंड आहे, राऊंड शेप, तो वेल. नंतर प्लसचं साईन आहे, नॉर्मल प्लसचं साईन आहे इथे, पण ब्लू कलरमध्ये आहे, सो हे स्प्रिंग दर्शवतं. देन इथे ट्रायंगल आहे आणि 200 आहे, सो हे ट्रायंग्युलेशन्स मार्क, हे ट्रायंग्युलेशन मार्क आहे. आता इथे 2 स्क्वेअर आहे, हे सेटलमेंट आहे. ओके, सेटलमेंटचं साईन आहे. नंतर इथे आपण ग्रासचं साईन बघू शकतो कसं दाखवलं त्यांनी. देन काउंटर लाईन, आपण आताच शिकलो काउंटर लाईन मेथड. इथे दिसतं आहे आपल्याला लाईनिंग जे आहे ते कसं केलं आहे. देन लेक, लेकचं जे साईन आहे ते आपल्याला इथे दिसतं आहे. नंतर रोड, माईन आणि रिझर्व फॉरेस्ट याचं साईन जे आहे ते आपल्याला दिसतं आहे. नाव डू यू नो द सर्वे ऑफ इंडिया इज द फॉरमोस्ट मॅप मेकिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया. ओके, जे सर्वे इंडिया आहे हे मॅप मेकिंग इन्स्टिट्यूट आहे भारतातलं. ओके, तिथे नकाशे जे आहेत ते तयार केले जातात. इट वॉज एस्टॅब्लिश इन 1767. त्याची स्थापना झाली 1767, 1767मध्ये त्याची स्थापना झाली. दिस इन्स्टिट्यूट हॅज मेड अ लार्ज नंबर ऑफ टोपोग्राफिक मॅप्स of the Indian subcontinent on various scales by conducting field survey. field survey कंडक्ट करून म्हणजे त्या ठिकाणी विजिट करून जे टोपोग्राफिक मॅप आहेत, ओके, ते त्यांनी तयार केले आहेत. दिस मॅप्स आर नोन द वर्ल्ड ओव्हर फॉर देअर ॲक्युरसी. ओके, आणि ह्या मॅपना जगभरात ॲक्युरसी जी आहे म्हणजे करेक्ट मॅप आहे ते त्याचं प्रमाण मिळालेलं आहे. ओके, द इन्स्टिट्यूट्स हेडक्वार्टर्स आर इन देहरादून इन उत्तराखंड. या इन्स्टिट्यूटचं जे हेडक्वार्टर आहे, जे मुख्य कार्यालय आहे ते कुठे, देहरादूनला आहे, उत्तराखंडमध्ये. आणि आपण इथे बघू शकतो जे सिम्बॉल आहे ते इथे दाखवलं आहे त्याचं, भारतीय सर्वेक्षण विभाग. ओके, सर्वे ऑफ इंडिया 1767. Okay, now use your brain power. Jasbir and Manjit are reading a map. They do not understand the following Jasbir and Manjit are reading a map. They do not understand the following signs and symbols. First, will you help them by writing the meaning of each sign and symbol? बघूया आपण हे साइन अँड सिम्बॉल काय आहेत. आणि ते खाली सेकंडमध्ये दिलं आहे साईन ऑर सिम्बॉल रिटन इन द ब्रॅकेट. ओके, ते साईन आहे की सिम्बॉल आहे हे आपल्याला इथे ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. ओके, सो फर्स्ट आपण बघितलं होतं PO, पोस्ट ऑफिस, राईट.
देन हे जे सेकंड सिम्बॉल आहे हे कशाचं आहे, हे लाईट हाऊसचं आहे. ओके. देन थर्ड जे आहे हे काय आहे, फोर्ट. ओके. ओके, नाव सेकंड लाईट हाऊस आहे हे काय आहे, हे सिम्बॉल आहे. लाईट हाऊस जे आहे हे काय, सिम्बॉल. नो, इट्स अ साइन. ओके, इट्स अ साइन. देन फोर्ट इज ऑल्सो साइन. देन बॅटलफील्ड आपण पाहिलं 1967 बॅटलफील्ड. सो हे बॅटलफील्डचं जे आहे हे साईन आहे. नंतर इथे रेल्वेचं साईन आहे. आता इथे जो डॉट आहे हा वेल दाखवतो आहे, सो हे आहे सिम्बॉल. देन फर्स्ट जे आहे तेही सिम्बॉल आहे, स्प्रिंग दाखवतं आहे. ओके. सो हे सगळं तुम्हाला फील करायचं आहे. ओके. Try this. Make an outline map of your neighborhood or school like you did before. तुम्ही आधी जे तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत जे नेबरहूड आणि स्कूलचं जे तुमच्या मॅप आउटलाईन ड्रॉ केलं होतं ते पुन्हा ड्रॉ करायचं आहे. फर्स्ट डिसाईड द साईन्स अँड सिम्बॉल यू विल यूज. आणि त्याआधी जे तुम्ही साईन आणि सिम्बॉल जे प्रॉपर त्या गोष्टीला, म्हणजे तुमचं स्कूल म्हणा, तुमचं होम म्हणा, ओके, सो त्या गोष्टीला किंवा एखादा टेम्पल असेल शाळेतून तुमच्या स्कूलपर्यंत तुमच्या स्कूल टू तुमच्या होमपर्यंत जाईपर्यंत, सो त्या टेम्पलला एखादं सिम्बॉल जे आहे ते कसं तुम्ही दाखवाल. सो हे तुम्ही प्रॉपर डिसाईड करा आधी. यूज देम इन अ मॅप. आणि त्या मॅपमध्ये ते सिम्बॉल जे आहे ते यूज करा, ते साईन जे आहे ते यूज करा. डू यू नाव अंडरस्टँड ईच अदर्स आउटलाईन मॅप बेटर. आणि आता तुम्हाला एकमेकांचे जे मॅप आहेत ते बेटर अंडरस्टँड होतील. ओके, विथ द हेल्प ऑफ साइन्स अँड सिम्बॉल. ओके. नाव लेट्स सी व्हॉट वी हॅव लर्न्ड. इंट्रोडक्शन टू लँडफॉर्म्स. आपण लँडफॉर्मचे इंट्रोडक्शन जे आहे ते पाहिलं होतं, राईट. आपण थर्ड चॅप्टरमध्ये सुद्धा लँडफॉर्म्स जे आहेत प्रकार ते पाहिले होते. देन मेथड्स ऑफ शोईंग फिजिओग्राफी. ज्या 3 आपण मेथड पाहिला, काउंटर लाईन, देन लेअर टिंटिंग मेथड, अँड थर्ड इज तुमची डिजिटल मॉडेल. सो ह्या मेथड आपण पाहिल्या. देन यूज ऑफ कलर्स टू शो हाईट. आपण कलर्स पाहिलं. कलर कशात दाखवतात, तर लेअर टिंटिंग मेथडमध्ये कलर दाखवतात. ओके. द यूज ऑफ कन्व्हेन्शनल साईन अँड सिम्बॉल. जे आपण साईन आणि सिम्बॉल पाहिले, जे युनिव्हर्सल साईन आणि सिम्बॉल आहेत तेही आपण पाहिले या चॅप्टरमध्ये. सो तेही लक्षात ठेवा. ओके, डोंट फॉरगेट. तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या घराबाहेर पडाल तेव्हा तुम्हाला असे साईन आणि सिम्बॉल हे सगळीकडे पाहायला मिळतील. ओके, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हां, हे साईन याचं होतं, हे सिम्बॉल याचं होतं. ओके. सो फ्रेंड्स, इथे आपला जो 9th चॅप्टर होता इट्स कम्प्लीटेड. मॅप्स अवर कंपॅनियन. नकाशाची आपल्याला कशा प्रकारे मदत होते आणि जे नकाशामध्ये साईन आणि सिम्बॉल आहेत ते आपल्याला काय दर्शवतात किंवा त्यांची कशा प्रकारे आपल्याला हेल्प होते हे आपण या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं. तर तुम्हाला चॅप्टर जो आहे तो नक्कीच कळाला असेल. ओके, चॅप्टर जर कळाला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलही आमचा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, सो दॅट जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला मिळतील. आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, त्यांनाही हे व्हिडिओज पाहता येतील. आणि कमेंट्सद्वारे तुमच्या जर काही क्वेरीज असतील किंवा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.